नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत व्हॉट आर द युसेजेस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. युसेजेस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. आपण सिंपल प्रेझेंट कधी कधी वापरत असतो, हे आज शिकणार आहेत. तर यामध्ये पहिला रूल आहे फॉर डेली रूटीन. आपल्या डेलीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ना, त्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. जसं की आय वेकअप अर्ली इन मॉर्निंग किंवा आय वेकअप ॲट 6 AM. मी सकाळी 6ला उठतो, हे रुटीनचा पार्ट आहे. त्यानंतर मी कॉलेजला जातो, आय गो टू कॉलेज, हा रुटीनचा पार्ट आहे. आय अटेंड लेक्चर्स, मी लेक्चर्सला हजर राहतो, हे काय झालं, रुटीन. म्हणून तुमची रुटीन जर तुम्हाला सांगायची असेल तर कोणता टेन्स यूज करायचा आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स त्या ठिकाणी यूज करावा लागतो. त्यानंतर सेकंड रूल पाहूया, फॉर हॅबिट्स. तुमच्या सवयी ज्या असतात, ह्या सवयीसुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आपण सांगत असो. जसं की लिसा स्मोक्स, लिसा धूम्रपान करते. आता ही काय झाली, सवय झाली. जसं की आकाश ड्रिंक की ड्रिंक्स, ड्रिंक्स येईल कारण सिंग्युलर सब्जेक्ट यस ES प्रत्यय. आकाश ड्रिंक्स टी बिफोर ब्रेकफास्ट. आकाशची काय सवय आहे, तर आकाश ब्रेकफास्टच्या अगोदर चहा पितो. थर्ड यूज पाहूया आपण, फॉर जनरल ट्रूथ. कुठलंही सामान्य सत्य जरी सांगायचंय तुम्हाला, तरी तुम्ही कोणता टेन्स यूज करणार आहेत, सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करणार आहेत. जसं की मांजरींना दूध आवडतं, हे काय आहे, जनरल ट्रूथ आहे. मांजरीला दूध ठेवलं की मांजर दूध पिते. मग आपण म्हणू शकतो कॅट्स लाईक मिल्क, मांजरींना दूध आवडतं, हे काय आहे, जनरल ट्रूथ आहे. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं, बॉईल होतं. त्याचबरोबर आणखी आपण सांगू शकतो वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस. वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय होतं, 0 डिग्री सेल्सिअसला पाणी गोठतं, त्याला आपण फ्रीजेस म्हणतो. आपण जर म्हटलं मुंबई इज इन महाराष्ट्र, मुंबई इज इन महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. आता हे सत्य आहे ना, फॅक्ट आहे, बरोबर आहे, फॅक्ट आहे किंवा जनरल ट्रूथ आहे. मग फॅक्ट किंवा जनरल ट्रूथ जर सांगायचं आहे तर तुम्ही काय करू शकता, सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करू शकता. हे टू बी मध्ये म्हणजे स्टेटिव्ह वर्ब मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सच आहे. समजलं. रूल नंबर 4, फॉर युनिव्हर्सल ऑफ ट्रूथ. फॉर युनिव्हर्सल ऑफ ट्रूथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य गोष्ट कोणतीही जर तुम्ही सांगत असाल तर त्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. आता त्रिकालाबाधित सत्य कशाला म्हणायचं, सूर्य पूर्वेला उगवतो, हा पूर्वी उगवत होता, आजही उगवतोय आणि भविष्यातही उगवणार आहे, त्रिकालाबाधित सत्य. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पूर्वी फिरत होते, आताही फिरते, भविष्यात बी फिरणारच आहे. सूर्य पश्चिमेला मावळतो, पूर्वी मावळत होता, आत्ताही आणि भविष्यातही. अशा ज्या घटना असतात याला आपण म्हणतो युनिव्हर्सल ऑफ ट्रूथ.
म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. टेक द एक्झाम्पल. द सन रायजेस इन द ईस्ट. द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. द अर्थ revolves around the sun. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे सुद्धा काय आहे? त्रिकालाबाधित सत्य आहे. मग त्रिकालाबाधित सत्य असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. रिपीटेड ॲक्शन्स म्हणजे पुन्हा पुन्हा होणाऱ्या ज्या ॲक्शन्स आहेत त्यासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, आय विजिट टू अमेरिका ट्वाइस इन अ इयर. मी वर्षातून 2दा अमेरिकेला विजिट करतो. म्हणजे रिपीटेड ॲक्शन आहे की नाही? द ट्रेन लिव्स ॲट 9 AM एव्हरी मॉर्निंग. ट्रेन दर दिवशी सकाळी 9 वाजता सुटते. म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीटेड ॲक्शन आहे. त्याला स्केड्युल्ड ॲक्शन पण आपण म्हणू शकतो. त्याचा सुद्धा यूज असतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच. म्हणजे रिपीटेड ॲक्शन्स आहेत तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करू शकता. जसं की शी गोज टू ऑफिस एव्हरी वीकेंड. शी गोज टू ऑफिस एव्हरी वीकेंड. प्रत्येक वीकेंडला ती ऑफिसला जाते. आता शी गोज टू ऑफिस एव्हरी वीकेंड, या ठिकाणी वीकेंड म्हणजे शनिवार रविवार, बरोबर आहे. म्हणजे ती ऑफिसला शनिवारी रविवारी जाते. प्रत्येक वेळेस शनिवारी रविवारी जाते. म्हणजे रिपीटेड ॲक्शन्स आहेत. तर रिपीटेड ॲक्शन्स असतील तर सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करायचा असतो. प्रोवर्ब्स. प्रोवर्ब्स म्हणजे म्हणी. म्हणी ह्या हमेशा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच असतात. जसं की हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच संपत्ती. त्याचबरोबर आपण म्हणू शकतो टाइम इज मनी. वेळ हाच पैसा. तर इज वापरलंय म्हणजे स्टेटिव्ह वर्ब मध्ये हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. लिहून घेत चलायचंय फास्ट. रोल नंबर 7, गुड थॉट्स. सुविचार जे असतात हे हमेशा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण सांगत असतो. जसं की हेल्दी माइंड लिव्स इन हेल्दी बॉडी. हेल्दी माइंड लिव्स इन हेल्दी बॉडी म्हणजे निरोगी शरीरामध्येच निरोगी मन वास करत असतं. हा सुविचार आहे. तर सुविचारासाठी सुद्धा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. फॉर फिक्स अरेंजमेंट्स ऑफ फ्युचर. आवर हॉलिडेज म्हणजे आमच्या सुट्ट्या. स्टार्ट्स आवर हॉलिडेज. हॉलिडेज अनेक वचनी सब्जेक्ट झाला तर फक्त येईल स्टार्ट ऑन
24 एप्रिल. आमच्या सुट्ट्या 24 एप्रिलला सुरू होतात. आणखी एक एक्झाम्पल पाहूया यावरील. आवर स्कूल रिओपन्स. आहे ना, सुट्ट्यानंतर शाळा सुरू होईल त्याला काय म्हणतो आपण? रिओपन्स ऑन 15 जून. म्हणजे फिक्स अरेंजमेंट आहे. आमची शाळा 15 जूनला पुन्हा सुरू होते किंवा रिओपन होते. स्केड्यूल्ड इव्हेंट्स इन नियर फ्युचर. नजीकच्या भविष्य काळातील वेळापत्रकानुसारचे जे काही घटना आहेत त्या. मग जसं की राजधानी एक्सप्रेस leaves at 8 PM tonight. मी कधी सांगायलोय? आत्ता सांगायलोय. कधीचं सांगायलोय? नजीकचा भविष्यकाळ, नियरेस्ट फ्युचर, सायंकाळची गोष्ट. काय सांगायलोय? आज रात्री, टू नाईट म्हणजे आज रात्री 8 वाजता राजधानी एक्सप्रेस निघते किंवा सुटते. हे काय झालं? नियर फ्युचर. आणि स्केड्यूल आहे, बरोबर आहे, म्हणजे वेळापत्रकानुसार ह्या घटना घडत असतात. नंबर 10, फॉर इन्स्ट्रक्शन्स अँड डायरेक्शन्स. फॉर इन्स्ट्रक्शन्स अँड डायरेक्शन्स. पहा, तुम्ही कुणाला तरी काहीतरी सूचना देताय, तर त्या सूचना देण्यासाठी किंवा डायरेक्शन असं सांगण्यासाठी तुम्ही काय करता? सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करत असता. मी जर म्हटलं गो स्ट्रेट अँड टर्न राईट. आता जे काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असतात त्यामध्ये यू गृहीत असतो, म्हणजे याचा अर्थ यू गो स्ट्रेट अँड टर्न राईट. काय आहे? डायरेक्शन आहे. आता पहा, तुम्ही प्रयोगशाळेमध्ये काहीतरी काम करताय तर तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातील, जसं की फॉर केमिकल इनटू टेस्ट ट्यूब. कारण सिंपल प्रेझेंट जो असतो त्यामध्ये आपण सब्जेक्ट नंतर V1 घेतो किंवा V5 घेतो. मग इथं गो स्ट्रेट आहे तर यू गृहीत आहे ना. जसं की म्हणलं ओपन द विंडो, यू ओपन द विंडो असं त्याचं मिनिंग असतं, म्हणून तो एक प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सच असतो. अनचेंजिंग सिच्युएशन आहे, म्हणजे जी परिस्थिती बदलूच शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल, लिसा वर्क्स इन ॲक्सिस बँक. लिसा ॲक्सिस बँकेमध्ये काम करते. आता ती काम सोडून देणार आहे का? नाही, म्हणजे अनचेंजिंग सिच्युएशन आहे, ती परिस्थिती बदलणार नाहीये, ते त्याच ठिकाणी काम करणार आहे. Lisa works in Axis Bank. Next use is for commentary. क्रिकेटचं जे समालोचन असतं, हे समालोचन करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो? सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. रोहित हिट्स द बॉल फॉर 6. रोहित 6 रनसाठी चेंडू मारतो. विराट डिफेंड्स हिमसेल्फ ऑन यॉर्कर बॉल. एकदम पायामध्ये बॉल टाकला जातो त्याला आपण यॉर्कर बॉल म्हणतो. तर विराट जो आहे तो काय करतोय? यॉर्कर बॉलवर स्वतःला
वाचवतोय म्हणजे डिफेंड करतोय. हे झाले क्रिकेट कॉमेंट्री. त्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरत असतो. 13 आफ्टर, बिफोर, when, as soon as, until हे आहेत कंजंक्शन्स. मग ह्या कंजंक्शन सोबत सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरत असतो, पण एक्सप्रेस होत असतो फ्युचर टेन्स. एक्सप्रेस काय होत असतो? फ्युचर टेन्स. किंवा असे समजून घेऊ, आफ्टर, बिफोर, वेन, ॲज सून ॲज, अंटिल यासोबत जर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स वापरला तर त्या ठिकाणी दुसरा जो क्लाउज असतो तो काय असतो? फ्युचर टेन्सचा असतो. यासोबत असणारा सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर दुसरा काय असतो? सिंपल फ्युचर टेन्सचा क्लाउज आलेला असतो. पा, ही विल टेल यू, he will tell you when you meet him next Sunday. पहा, he will tell you तो तुला सांगेल जेव्हा तू पुढच्या रविवारी त्याला भेटशील. म्हणजे आता ह्या वेन नंतर सिंपल प्रेझेंट टेन्स तर आहे, पण एक्सप्रेस काय होतोय? फ्युचर कालावधी. कारण नेक्स्ट संडे म्हणजे पुढचा रविवार, फ्युचर इव्हेंट आहे, त्यामुळं ह्याच्यामधून एक्सप्रेस केला जातो फ्युचर. शी विल कम ॲज सून ॲज हर सिस्टर अराइव्ज. पहा, ॲज सून ॲज सोबत आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केलाय, पण इकडे सिंपल फ्युचर टेन्स आहे. जशी तिची बहीण येईल ती येईल. रूल नंबर 14, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस with here and there. here किंवा there न जर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात झालेली असेल तर त्यावेळेस आपण काय करतो? सिंपल प्रेझेंट त्यामध्ये यूज करत असतो. जसं की there she lives, there she lives. Here he comes, there आकाश goes. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत, पण सुरुवात देअर हेअर न झालेले आहे. अशा वेळेस सुद्धा यासोबत एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवलेलं जरी असलं तरी यामध्ये असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. रूल नंबर 15 अँड लास्ट रूल, टू टेल म्हणजे सांगायला, व्हॉट हॅपन्स काय घडतं, इन टीव्ही सिरीज टीव्हीची मालिका, और मूवी चित्रपटामध्ये मूवीज, त्याचबरोबर प्ले नाटक किंवा स्टोरी किंवा गोष्टीमध्ये. टू टेल व्हॉट हॅपन्स इन टीव्ही सिरीज टीव्हीच्या एखाद्या मालिकेमध्ये काय घडतं, मूवी चित्रपटात काय घडतं, प्ले नाटकामध्ये काय घडतं किंवा एखाद्या स्टोरीमध्ये काय घडतं हे सांगायचं असेल तर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. जसं की द हिरो सेव्स टू ॲक्ट्रेस ॲट द एंड ऑफ मूवी, ॲट द एंड ऑफ मूवी. चित्रपटाच्या शेवटी हिरो जो आहे तो
द हिरो सेव्स टू ॲक्ट्रेस ॲट द एंड ऑफ मूवी. चित्रपटाच्या शेवटी ॲक्ट्रेस जी आहे तिला हिरो काय करतोय, वाचवतोय. द हिरो डाईज ॲट द एंड ऑफ मूवी. किंवा चित्रपटाच्या शेवटी त्यामधील हिरो जो आहे तो मरतो. अशा पद्धतीनं हे 15 जे महत्त्वाचे रूल्स सांगितले मी युसेजेस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स, हे लक्षात ठेवायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत हाऊ टू यूज डू अँड डज.